त्या मद्यपी मुख्याध्यापकांचे होणार आजच निलंबन. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी घेतली गंभीर दखल. मद्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालणाऱ्या आणि शाळेतच दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि आजच संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मेहकर तालुक्याच्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या धम्मसागर कांबळे यांचा शाळेत दारू पितानाचा आणि गोंधळ घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बीसीसीएन न्यूजने ही या संदर्भाची बातमी प्रसारित केली होती. हे बघा, आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, त्याचप्रमाणे पटसंख्या वाढवणे आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक मोठ्या प्रकारचे सकारात्मक बदल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे. याबाबत आपण शैक्षणिक गुणवत्ता शिबिरे घेण्यात आलेली आहेत. आदर्श शिक्षकांना पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आपण त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात, बाहेरच्या राज्यात पाठवून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता हासिल करण्यासाठी जिल्हा परिषद बुलढाणा सदैव तत्पर आहे. एवढेच नव्हे तर गोरगरीब मुलांसाठी मिशन झेड नावाचं जे काही आपले अभियान आहे, त्या अभियानाअंतर्गत आपण गोरगरीब परंतु हुशार मुलांना आपण मोफत CET JEE क्लास लावण्यासाठी आम्ही ती स्कीम राबवत आहोत आणि सध्या जवळजवळ 86 मुलं आपण मोफत क्लासेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेत आहेत. म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला प्रशासकीय दृष्ट्या शोभनीय नाही आणि अशा शिक्षकावर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच, शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत.